सांगली जिल्ह्यात पाऊस लांबल्यामुळे कृष्णा नदी ही कोरडी पडली होती। मात्र आता कृष्णा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। आता आपण आयरून पुलाजवळ उभे आहोत। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सांगली जिल्ह्यात संततधार सुरू आहे। त्याचबरोबर कोयना धरण क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। 8 दिवसापूर्वीच कृष्णा नदीचे पात्र पूर्णपणे कोरडं पडलं होतं। मात्र आता जवळपास 10 फुटापर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढलेली आहे। सातत्याने पाऊस सुरू असल्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। सध्या कोयना धरण क्षेत्रामध्ये 17.64 टीएमसी साठा आहे। तो 8 दिवसापूर्वी 12 टीएमसी इतका होता। वारणा धरण क्षेत्रात सुद्धा पाऊस सुरू असल्यामुळे 6.88 टीएमसी साठा असणारा सध्या 10.13 टीएमसीवर हा पाण्याचा साठा गेलेला आहे। एकंदरीतच धरण क्षेत्र असो किंवा सांगली जिल्ह्यात सुरू असलेली संततधार पावसाची सुरुवात असो, यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे आणि त्यामुळेच आता कृष्णा नदी ही दुथडी भरून वाहत आहे। व्हिडिओ प्रसंजी सोबत रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।